दुपारची वेळ आहे आणि पतिदेव आलेले आहेत टिफिन नेण्यासाठी. तर जे टिफिन अगोदरचं आणलेलं आहे तेच मी रिकामं करून घेत आहे. स्वच्छ धुवून याच टिफिनमध्ये सगळं मी परत पॅक करून देणार आहे. असं केल्याने जास्त भांडे होणार नाही. तसं तर तुम्ही बघत असता खूप जास्त भांडे होतात घासण्यासाठी, कधी कधी कंटाळा पण येतो मला. तरी टिफिन स्वच्छच केलेलं आहे. तर स्वच्छ कपड्यानं मी पुसून घेतलेलं आहे आणि अगोदर टिफिन भरते. आणि ज्यूस पण मी बनवलेलं होतं. तर ज्यूस यांना दिलेले मी पण एन्जॉय केलेलं आहे. म्हणजे गरमीमध्ये ज्यूस वगैरे घेणं ठीक वाटत आहे. चहा पण आजकाल घेणं कमीच केलेलं आहे. तर आज वरण, भात, भाजी, भाकरी जे साधा सिंपल स्वयंपाक असतो ना आपला दररोजचा तेच बनलेला आहे. आणि ताक पण बनवलं. ताक हे स्पेशल असतं. कितीही खा बोर होणार नाही आणि चांगलं पण असतं आणि गरमीच्या हिशोबाने ठीक आहे. तर मी कैरीची चटणी बनवलेली होती रात्री. ती पण मी ॲल्युमिनियम पेपरमध्ये टाकले. थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे टेस्ट छान येतो किंवा आपण तडका दिलं तरी पण चालतं. आणि इकडे भाकरी वगैरे एका कपड्यामध्ये मी रॅप केलेले आहेत. बाकीचं टिफिनमध्ये भरलेलं आहे आणि थोडंसं ज्यूस मी दिलेलं आहे यांना. म्हणजे गरमी आहे ना, ज्यूस जास्तच बनलेलं होतं. तर सगळंच पॅक करून दिलेलं आहे. तर फायनली पतिदेव गेलेले आहेत परत गॅरेजला आणि मी तर मिक्स फळाचं ज्यूस बनवलेलं होतं. आणखीन थोडंसं राहिलं, म्हटलं फ्रीजमध्ये ठेवल्या खराब होईल तर पिऊन घ्यायचं. तर ज्यूस पिऊन घेतलेला आहे आणि बघितलं वातावरण कसं झालेलं. ऊन खूप भयानक आहे आणि मी अगोदर कपडे धुवत होते. फक्त वाळू घालण्याचं काम राहिलेलं होतं, तितक्यात हे आलेले होते. तर अगोदर मी टिफिन भरून दिलं त्यांना, ज्यूस वगैरे बनवलं. तर आरामात 1 तास झाले कपडे इथंच वेट करत आहेत माझा. तर म्हटलं आता कपडे अगोदर हाडकू घालूया आणि चिमटे लावलेले आहेत. खूप भयानक हवा असते, एकही कपडा राहणार नाही. ते एकदम पतंगासारखे कपडे उडतात, अशी भयानक हवा असते. त्यामुळे 2-2 चिमटे लावावं लागतं सगळ्या कपड्यांना. तर झालेले कपडे वगैरे वाळू घालून आता मी जात आहे वरती. म्हणजे आज मी चिप्स बनवलेले आहेत. एक वेळा मी बघून आले चिप्स कसे बनले ते एकदम मस्त हाडकलेले आहेत. अगोदर तर वाटलं की ऊन तितकं व्यवस्थित नाही आहे, चिप्स हाडकणार नाहीत, पण एकदम परफेक्ट हाडकलेत बघू शकता तुम्ही. आणि कलर पण अजिबात चेंज झालेला नाही. तुम्ही म्हणत होता ते चिप्स धुवलेले नाही आहे तू, म्हणजे पाण्यात ठेवलं. 2-3 वेळा तरी धुवायचं होतं, पण ते पाण्यात ठेवलेले होते म्हणूनच मी धुवलेले नाही. पाण्यातनं काढलं आणि मी शिजवायला ठेवलेले होते आणि एकदम परफेक्ट चिप्स बनलेले. कुठेही कलर वगैरे चेंज झालेला नाही किंवा तळल्यावरती त्याचा कलर चेंज होतो ना, तसं पण झालेलं नाही. मी म्हणजे एका वर्षी असं झालेलं होतं. तसं तर चिप्स खूप छान पांढरेशुभ्र झालेले होते, पण जसं तेलात गेले ना तसं एकदम कलर त्याचा चेंज होत होता. एकदम लालबुंद व्हायचे. काय फरक पडलेला होता काय माहिती. पण यावेळीचे चिप्स एकदम परफेक्ट बनलेले आहेत. कुठंही कसलाही म्हणजे काही बिघडलेलं वगैरे नाही किंवा कलर चेंज होत आहे तळ्यानंतर असं काहीच नाही. एकदम असे झाले की तोंडात टाकताच वेळ धरणारे असे चिप्स बनून तयार झालेले. तर कपडे अगोदर मी काढले कारण एकदमच वातावरण बिघडलेलं आहे आणि पाऊस पण येत आहे. तर अगोदर मी कपडे काढून ठेवले आणि वरती आलेली. इतकी धावपळ झालेला म्हणजे अचानकच वातावरण असं झालं. अगोदर ठीक होतं, ऊन पण छान होतं, पण एकदम भयानक हवा सुरू झाली आणि त्यामध्ये पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे. तर कपडे काढून मी तिथे ठेवले, घडी वगैरे घातले. तर अगोदर मी वरती आलेले चिप्स नेण्यासाठी. तर चिप्स इथं मी 1-2 काढत होते, म्हणजे चिप्स ना चिटकून बसलेले, निघत नव्हते व्यवस्थित. तर मी काय केलं, नंतर हे सगळं उचलून खालीच घेऊन गेले कारण तिथं जमणारच नव्हतं आणि पाऊस पण सुरू झालेला होता आणि जोरदार पाऊस येण्या अगोदर म्हटलं चिप्स असेच खाली घेऊन जावे, निवांत खाली बसून चिप्स सगळे काढावे कपड्यावरचे. कारण एकदम पातळ मी पातळी बनवलेले नाहीत, तुम्ही बघितलेले अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्टच बनलेले आहेत, पण हाडकल्यानंतर असे झालेत नाही की पूर्ण त्या कपड्याला चिटकलेले आहेत. तर आता एक चिप्स काढण्यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे, म्हणून मी काय केलं, सगळंची गोळा केलेला आहे आणि असंच खाली घेऊन जाते आणि निवांत किती वेळ लागला तरी काही हरकत नाही, निवांत खाली बसून चिप्स मी काढते. तर इथं एक कपडा भरलेला होता धोत्राचा, मी दुसऱ्यावरती घातलेलं होतं. तर दोन्ही उचलून मी खाली घेऊन जाते. दार वगैरे सगळं बंद केलेलं आहे कारण खूप भयानक हवा आहे आणि आता सगळं घेऊन मी जात आहे खाली. एकदमच वातावरण असं होतं ना, म्हणजे वातावरणाचं आजकाल काहीच नक्की नाही आहे. अवकाळी पाऊस असाच असतो ना, अचानकच सुरू होतं आणि मग आपली पळपळ सुरू होते. जर काही वाळू घातलेलं असलं की मग धावपळ सुरूच होते माझी तरी. कारण मदतीलाही कोणी नसतं ना, मग एकटीच धावपळ करावी लागते कारण ती भिजल्यानंतर वाटोळं पण होणार आहे, म्हणजे नुकसान होणार आहे. तर आता आलेले आहे सगळं खाली घेऊन आणि कपडे जे मी टाकलेले होते घाई गडबडीत ते सगळे कपडे अगोदर मी घडी घालून ठेवते आणि मग निवांत चिप्स काढणार आहे. आता किती वेळ लागला तरी काही हरकत नाही, पण चिप्स एकदम परफेक्ट बनले, छान हाडकलेले पण आहेत, फक्त चिटकून बसले तितकं झालेले. आता एक एक काढून घेऊया. तर इकडे सगळे कपडे मी अगोदर जागेत ठेवते म्हणजे सकाळी शोधायला नको. आणि यांच्या शर्टाचं बटन तुटलेलं आहे त्यामुळे शर्ट मात्र इथंच ठेवलेले, कारण मी आता जागेवर नेऊन ठेवलं की मी नंतर विसरून जाते. 2 दिवस झाला असाच गोंधळ होत आहे. सकाळी म्हणतात की आज पण बटन तू लावलेलं नाही आहे, तर नेऊन ठेवलं ना जागेवरती मग नंतर मी विसरते कामामध्ये, म्हणून मी इथं सोप्यावरती ठेवले म्हणजे आपलं लक्ष जातं तिकडं आणि मग बटन लावते मी नंतर. तर मी चिप्स काढतच होते, तितक्यात पतिदेव आलेत मदत करण्यासाठी, म्हणजे चिप्स काढण्यासाठी. तर आता इकडं हे पण चिप्स काढत आहेत आणि मी पण म्हणजे थोडंसं लवकर होईल. एकदम अशी चिटकळीत की निघतच नव्हते, भरपूर वेळ गेला यामध्ये.
जसं तुम्ही बघितले घालण्यासाठी एक घालण्यासाठी वेळ भरपूर गेला, उन्हामध्ये खूप धावपळ झाली माझी आणि आता हे काढण्यासाठी तसाच वेळ लागलेला आहे. तर असं इकडं सगळे चिप्स काढून झालेले आहेत आणि यांना म्हटलं काहीतरी खावा, म्हणजे कलिंगड वगैरे मी चिरून ठेवलेले फ्रीजमध्ये, पपई आहे, परत खरबूज ठेवलेला आहे. तर सगळे फ्रूट मी कट करून ठेवलेले आहेत, फोडी करून ठेवलेले आहेत, म्हणजे जेव्हाही खायचं म्हणे त्यावेळी तर खायला घेता येतं. तर इकडं सगळे चिप्स काढून झालेत, बघू शकता एकदम पांढरे शुभ्र हे चिप्स झालेले आहेत आणि तळल्यानंतरही असाच कलर, याचा कलर वगैरे चेंज झाले नाही किंवा कडक वगैरे झालेलं तर असं काहीच झालेलं नाही आहे. तर इकडं सगळे मी फ्रूट घेऊन आले होते बाहेर. हे म्हणत होते की मला काहीच खायचं नाही, आत्ताच माझं जेवण झालेलं आहे, जेवण झाल्यानंतर काही खायचं माझी इच्छा होत नाही, त्यांचं सुरू आहे. पण माझं तसं काही नाही, मी दिवसभर खात राहते. तर इकडं कलिंगड घेतलेले खाण्यासाठी, यांना पण दिलेले, थोडंसं खाल्ले, मी खाल्लेले बाकीचं, आणि चिप्स तुम्हाला जवळून दाखवत आहे. तर चिप्स तर आणखीन मी डब्यात भरले, तर आणखीन एक दिवस मी उन्हाला टाकून मग भरून ठेवणार आहे. आता तरी वातावरण ठीक नाही आहे म्हणून मी तसंच टोपल्यात भरून ठेवलेलं आहे. आणि आता बघू शकता किचनमध्ये काय अवस्था झालेली आहे किचनची. पूर्ण किचनमध्ये यायचं मन नव्हतं. एक पसारा बघितल्यानंतर असं वाटत होतं की सुरुवातच कुठून करू, इतका पसारा झालेला आहे. तरी पण कुठून तर कुठून सुरुवात करायचीच असते, कारण आता स्वयंपाक करायचा आहे मला. अगोदर सुरुवात केली भांड्यापासून. सगळे भांडे जे अगोदर क्लीन झालेले होते सगळे रॅकला लावलेले आहेत. त्यांची भांडे घासायची होते ना, ते किचनवरती मी ठेवलेले होते, ते सगळे मी टोपल्यात भरलेले आहेत, कारण आता तर मी घासणार नाही, खूप लेट झालेला आहे, स्वयंपाक करायचा आहे मला. अगोदर मी स्वयंपाक करते आणि जेवण खाणं झाल्यानंतर मात्र मी सगळी भांडी घासायला घेणार आहे. आरामात मला 1-1.5 तास लागणार आहे, कारण हे तरी भांडे मी एक टोपलं भरून ठेवले आहे ऑलरेडी. आता स्वयंपाक झालं आणि जेवण झालं, मग ते पातेले कढया मग किती होणार आहेत, हे 1-2 टोपले ते भांडे होतील. तर असो रात्र आपलीच आहे. आणि इथं हे आईस क्यूबही मी घेतलेले होते, तर आता यामध्ये परत मी पाणी भरून आईस व्हायला ठेवणार आहे. म्हणजे ज्यूस वगैरे बनल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आईसच टाकायचं असतं. तर हे अगोदर ठेवलेले 2-3 बॉटल्या पण ठेवले. तसं तर फ्रीजमधलं पाणी मी पित नाही आहे, कारण मला तोंड आलेलं आहे, काही व्यवस्थित खाता येत नाही. तुम्ही विचारतही होता की ताई तुझं तोंड आलेलं कमी झालं, कारण तुम्ही त्या टॅबलेटचं नाव पण सांगितलेलं होतं की दादांना ही टॅबलेट आणायला लाव आणि घे, कमी होतं तोंड आलेलं. तर थँक्यू ताई, अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे. खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट येतात. तर माझं आता तोंड आलं थोडंसं ठीक आहे. आज मी दवाखान्यात जाऊन आलेली आहे, कारण ताप पण येत होता आणि खूप जास्त झालेलं होतं. पाणी पण मला पिता येत नव्हतं, इतका त्रास मला होत होता, व्यवस्थित बोलता येत नव्हतं. 2 दिवस तरी खूप त्रास झाला आणि आज मी दवाखान्यातच जाऊन आलेली आहे. तसं तर मी यांना म्हणलेलं होतं की टॅबलेट घेऊन या, पण मला तरी टॅबलेट घेतल्यानं कमी होणार नाही, कारण जास्त झालेलं आहे आणि ताप पण येत आहे. म्हणून आम्ही आज दवाखान्यातच गेलेलो होतो आणि खूप सारे टॅबलेट दिले डॉक्टरांनी. तर 1-2 दिवसांमध्ये कमी होईल, म्हणजे कुठलंही यायला लवकर येतं, पण जाण्यासाठी 3-4 दिवस तरी लागतात, असंच आहे. तर इकडं सगळ्या भाज्या वगैरे ज्या आणलेल्या होत्या काढून ठेवलेल्या आहेत. तर भाज्या निवडून ठेवायच्या होत्या, तर म्हटलं आता भाज्या निवडायचं काम राहू दे, अगोदर मी लोणी काढणार आहे. तसं तर मी दुपारी ताक आज मिक्सरमध्ये बनवलेलं होतं आणि त्यावरची जे लोणी असते ना, ती पूर्णपणे वरती आलेली आहे. मग मी काय केलं, सगळं ताक दिलं आणि लोणी मात्र या मिक्सरच्या डब्यामध्येच राहिलेली आहे. तर म्हटलं आता जी साय जमलेली आहे ना, म्हणजे 1 तांब्या भरलेला आहे, तर सगळीच लोणी काढून घ्यायची आणि गरम करायला ठेवायचं. आणि इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं आणि दूधही अर्धवटच गरम झालं आणि गॅस संपलेला आहे तेवढ्यामध्ये. तर आता सिलेंडरही मला चेंज करायचं आहे. तुम्ही विचारतही होता अगोदर की ताई इकडं पण सिलेंडर भेटत नाही आहेत का, म्हणजे आता सगळीकडेच हा प्रॉब्लेम झालेला आहे की गॅस भेटत नाही आहे. अगोदरच बुकिंग करावी लागते, तेव्हाच कुठं ते आपल्याला वेळेत भेटणार आहे. तर आज संपलेलं आहे आमचं पण. तर दुसरं सिलेंडर लावायचं आहे. अगोदर मी लोणी वगैरे काढून घेते, म्हणजे जी कामं बिना गॅसची चलत आहे ते अगोदर करून घेऊया, कारण लाईट गेली ना मग हे पण कामं राहून जातात आणि खूप पसारा पण वाटत आहे किचनवरती. तर इकडं सगळीच लोणी मी काढलेली आहे, अगदी मिनटामध्ये येते, जास्त वेळ लागत नाही, कारण थंड असते आणि लवकर येत नसले ना, म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत, जर व्यवस्थित येत नसलं तर थोडंसं गार पाणी टाकायचं किंवा हवेला ठेवायचं, खूप लवकर लोणी निघते. तर इकडं बघू शकता लोणी निघालेले परफेक्ट आणि थोडंसं दही राहिलेलं होतं. तर यामध्ये जे लोणीमधलं निघालेलं ताक आहे आणि जे दही होतं थोडंसं आंबट होतं आणि थोडंसं दूध पण टाकू शकता, म्हणजे आंबटपणा कमी होतो आणि ताक खूप छान टेस्टी लागतं. सगळं मिक्स करून एक वेळा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि यावरती पण लोणी निघालेली आहे, म्हणजे थोडीशी लोणी यामध्ये राहूच देत नाही, मिक्सर पूर्ण काढतं. मला वाटतं ना थोडंसं साय आणि लोणी त्यामध्ये असावी, पण सगळं वरच्या साईडला येते आणि ती प्यायच्याला मजा येत नाही, म्हणून सगळीच मी काढलेली आहे. आणि जास्त आंबट लागत असलं तर थोडीशी साय टाकून मी रवीनं हलवते, म्हणजे लोणी निघणार नाही त्याची आणि ताकाला टेस्ट छान येतो.
सगळीच लोणी तर मिक्सरच्या भांड्याची आणि सगळ्याचीच मी काढून घेतलेली आहे कढईमध्ये. भाज्या पण इथेच ठेवल्या आहेत. आता भाज्या निवडणं आज काही होणार नाही, कारण ऑलरेडी खूप जास्त कामं झालेले आहेत. एकतर मी लोणी काढलं, त्यामध्ये गॅस संपलेला आहे, भांडे इतके झालेले, स्वयंपाक आणखीन मी केलेला नाही आहे. टाईम सांगितलं आता रात्रीचे 8:30 वाजले, तर थोडासा लेट झालेला आहे. आता थोड्या वेळा सगळेजणच येतील, तर थोडंसं लवकरच मला आता थोडंसं फास्ट हात चालवावं लागेल, कारण दिवसभर धावपळ सुरूच असते ना. तर यावेळेस असा होतो ना, म्हणजे थकवा खूप येतो संध्याकाळची वेळ होता होता. असं वाटतं की कुठलीही कामं करून ना, स्वयंपाक करायचं ना, कुणाला जेवायला वाढायचं, फक्त बेडवरती निवांत झोपायचं असं वाटतं. पण असं कधीच होत नाही, कारण सगळ्यांची जिम्मेदारी आपल्यावरती असते. तर इथं हे सिलेंडर काढणं सोपं नाही आहे. इथून ना काढणं खूप अवघड होत आहे. नंतर आम्ही ते दारं बनवलेलं, त्यामुळे सगळी दारं मला काढावं लागतं, तेव्हा कुठं ते सिलेंडर निघतं. आणि आता दुसरं सिलेंडर इथे लावलेलं आहे, म्हणजे हे गिझरला लावलेलं आहे. हे सिलेंडर मी काढून आता किचनमध्ये घेत आहे, आणि जे रिकामं झाले ते बाहेर ठेवलेलं आहे. म्हणजे आता बुकिंग वगैरे करून हे घेऊन येतील. तसं तर आता लवकर भेटणार आहे अगोदरसारखं, कारण अगोदर बुकिंग खूप तामझाम झालेलं आहे. गॅस भेटणं सोपं नाही आहे आता. तर इकडं दुसरं सिलेंडर मी लावत आहे, आणि इथं लावतोच ना, म्हणजे हाताला इतकं भयानक लागलं ना, खूप त्रास झाला मला थोडा वेळ. पूर्ण असं वाटत होतं पूर्ण शरीरात म्हणजे आग पडल्यासारखं, इतका त्रास होत होता. म्हणजे वरच्या साईडला एक बटन आहे दाराला, ते मी बघितलंच नाही. मी असंच सरकवायला गेले आणि बोट एकदम हे झालं तिथं, आणि खूप जोरात मला लागलेलं आहे. थोडा वेळ तर काही सुचतच नव्हतं, इतका त्रास होत होता मला. अगोदर तर काही रक्त यायचं दिसलं नाही, कारण ते घासल्यासारखं झालं होतं, पण नंतर थोडं थोडं करून खूप रक्त येत होतं इथनं. तर असं झालेलं आहे, पूर्ण वरचं जे आहे ना, कातडच निघून गेलेलं आहे. घाई गडबडीमध्ये अशी कामं होतच असतात माझ्या हातातून. आज ना थोडासा लेट झालेला आहे ना, त्यामुळे थोडीशी घाई गडबड सुरू होती माझी. पण त्रास खूप झाला मला, नंतर खूप रक्त आलं, बोट सुजलेलं होतं. तर इकडे अगोदर मी गॅस ऑन केलं आणि लोणी गरम करायला ठेवलेली आहे. जेही पसारा काढलेला होता सगळं मी जागेत ठेवून दिलेलं आहे. आता स्वयंपाक करायचे, पण त्या अगोदर शर्टाला बटन लावणंही खूप गरजेचं आहे, कारण सकाळी परत हे म्हणतात की आजही बटन तू लावलेलं नाही. तसं तरी 2 दिवस झाले हेच म्हणत आहेत. मला आठवणच राहत नाही, कामामध्ये विसरून जाते, म्हणून आज शर्ट मी इथंच ठेवलेलं आहे, म्हणजे मी विसरू नये नंतर. तर म्हणलं अगोदर हे बटन लावून द्यायचं, मग त्यानंतर जे आहे ना स्वयंपाक पाणी करूया. तर इकडे लावलेले बटन जास्त वेळ लागत नाही, छोटी छोटी कामं असतात, पण इम्पॉर्टंट खूप असतात. हे विसर झालं ना, मग सकाळी परत ऐकावं लागतं नवऱ्यांचं, की हे नाही झालं, ते नाही झालं, सुरू असतं त्यांना. म्हणजे दिवसभर कामच काय असं वाटतं त्यांना समजत नाही की आपली छोटी छोटी कामं खूप सारी होऊन जातात. तर इकडं बघू शकता, जोपर्यंत मी बटन लावत होते तोपर्यंत तूप पण एकदम छान कळलेलं आहे. कमी गॅसवरती मी ठेवलेलं होतं, आणि आता ज्वारीच्या भाकरी मी करून घेत आहे. भाजी बनलेली आहे, म्हणजे सगळीच कामं संग झालेली आहेत. मला वाटलं थोडासा लेट होईल, पण काही नाही, सगळं वेळ झाला, आणि तोपर्यंत सगळेजण आलेले पण होते. तर गरमागरम स्वयंपाक मी जेवायला वाढलं. तर असा गेला कालचा दिवस. हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आता मी अगोदर पाणी भरून घेत आहे, नंतर लाईट गेली मग पाणी भेटत नाही. पूजा करायची आहे मला अगोदर, तर हांडे भरून घेते. फुलं पण मी थोडीशी घेऊन आलेली आहे. तर देवपूजा झाली ना, मग नंतर स्वयंपाक पाणी काय करायचं आहे ते करूया. आणि चिप्स पण आज मला परत उन्हाला टाकायचे आहेत, म्हणजे आज एक दिवस ऊन देऊन मग डब्यात भरून ठेवणार आहे, कारण वर्षभराचं हे असतं ना, छान उन्हाला वाळवूनच आपल्याला डबे भरून ठेवायचे आहेत, म्हणजे ते वर्षभर टिकून राहतं, खराब वगैरे होत नाही. आणि अधूनमधून काढलं तरी पण 1-2 उन्हं द्यायचं, म्हणजे चांगलं असतं. कुठलीही वस्तू, डाळी असो, पापड असो, काही असो. तिकडे हांडा भरून घेतलेला आहे, आणि आता स्वयंपाक पाणी याला तरी सुरुवात होणारच आहे, कारण आताच दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर असो ताईनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तुमच्या कमेंटमुळे, लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर सगळ्यांना बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.